गुणाला स्वाती असराना आठवण मनवंती तुम्ही गोकुळच्या कृष्णाला तुम्ही आला रंग भराय तुम्ही आला रंग भराय रंग भराय रंग भराय शिव पार्वती गजानना नाचत रंगणी आया शिव पार्वती गजानना नाचत रंगणी आया नववीन मनवंत गुणाला नवखंड काशीला धावेन मनवंती तुम्ही करताई आईला करताई आईला करताई आईला तुम्ही आला रंग भराय तुम्ही आला रंग भराय रंग भराय रंग भराय शिव पार्वती गजानना नाचत रंगणी आया शिव पार्वती गजानना नाचत रंगणी आया ग्रवीण मनवंत गुणाला चिपळूणच्या भैरीला तुझा भैरीला बरवीण मनवंती तुम्ही बसलेला सभेला बसल्या सभेला तुम्ही आला रंग भराय तुम्ही आला रंग भराय रंग भराय रंग भराय शिव पार्वती गजानना नाचत रंगणी आया 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 गणाधीश जो ईशा सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळ चत्वार वाचा गमुबंध आनंद या राघवाचा गमुबंध आनंद या राघवाचा सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू Yeah.
सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू सखे दर्शनाला गणाच्या जाऊ मनोहर रूप देवाचे पाहू छंद लागला नामाचा केशरी हा बंधक पाणी लावू ओ
रसिक हो, आपण समोर एक कथा सादर करत आहोत. दुसऱ्या ब्राह्मणाची कथा. हा दुसरा ब्राह्मण भगवंताची तपस्या करत असतो. एवढ्यात उग्राचल पुत्र कंस अंतर्ज्ञानाने पाहतो कोणतरी आपल्या राज्यामध्ये तपस्या करीत आहे. ही त्याला सहन होत नाही. ही कथा हरिविजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 172 मध्ये कथा आपल्या समोर सादर करत आहोत. दुसऱ्या ब्राह्मणाची कथा. दुसऱ्या ब्राह्मणाची कथा. नारायण नारायण मी निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका धडलं बोलवलं जण साईन ये म्हणाल मला पालखी घेऊन केली गाणी आदने मला मी निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका धाडलं बोलवलं साईन ये मनाला पालखी घेऊन केली जाणी अदने मला मी निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका नारायण नारायण या देहाला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. 3 तास सप्त पाताळ गमन करत असता जाऊ म्हटलं भूतळावर आणि कळ लावण्यासाठी काही साधन मिळते का पाहू. आलं लक्षात. गर्वाने उन्मत्त झालेला उग्रसेन पुत्र कंस त्याच्या मथुरा नगरीमध्ये जातो. त्याचे कान भरतो, कळ लावतो आणि निघून येतो. नारायण नारायण. चला जाऊया मथुरा नगरीमध्ये आणि कंस राजाचं दर्शन घेऊया. हीच ती असावी दिव्य मथुरा नगरी. जातो आणि प्रथम कंस राजाचं दर्शन घेतो. उग्रसेन पुत्र कंस या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. या नारद मुनी या, आपल्या मथुरा नगरीत स्वागत आहे तुमचं. आज कसं काय नाही केलं मथुरा नगरीत. कंस राजन त्रिभुवन गमन करत असता जाऊ म्हटलं भूतळावरती आणि आपली दिव्य मथुरा नगरी पाहून घेऊ. परंतु राजन नारद मुनी, परंतु माझं काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. नारायण नारायण. राजन देव दानव भूत पिशाच सारे आपल्या नामाने थरथर कापत असतात. राजन होय नारद मुनी, कुठल्या देवाची किंवा मानवाची आमच्या समोर बोलण्याची हिंमत सुद्धा नाही. होय राजन, एवढी महान आपल्या राज्याचे खेचे असता कोणीही आपल्या राज्यामध्ये
देवाचं नामस्मरण करत नाही राजन. नारद मुनी, तुम्ही तर आमची चेष्टा करता का? नारायण नारायण, चेष्टा नाही राजन. मग एवढी आपली ख्याती असताना सुद्धा एक अति दरिद्री सामान्य ब्राह्मण आपल्या राज्यामध्ये त्या श्रीहरी विष्णूची तपश्चर्या करत आहे. आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका. काय ते नेमकं काय ते सांगा आम्हाला. नारायण नारायण, सांगतो राजन, सांगतो. जर का या नारदावरती आपला विश्वास नसेल तर आपण स्वतः जा आणि शहानिशा करून घ्या राजन. होय, आम्ही स्वतः जाऊ. अरे आमच्या राज्यामध्ये कोणता ब्राह्मण तपश्चर्या करतो, आम्ही स्वतःशी पाहू. नारायण नारायण, राजन जरूर जा. परंतु जाता जाता एक सल्ला देऊ इच्छितो. कोणता सल्ला? आणि ह्या कौसाला तुम्ही आम्हाला सल्ला देणार? काय देणार का सांगा. नारायण नारायण, कौस राजन एवढा गर्व बरा नव्हे राजन. तुम्हाला काय बोलायची ना मी समजलोय. इथं निघा तुम्ही. राजन, हा अहंकार एक ना एक दिवस तुला जरूर भारी पडेल राजन. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. आम्ही कोणाला घाबरत नाही. आपली कान लावून झाले असेल तर मार्ग सहज देऊन माझं काम आपला सावध करण्याचं. आता मी जातो. नारायण नारायण. एसी खाली ताना सासी खाली जातना सटविने भाग्य तूच लिहिले. हो, सटविने भाग्य तूच लिहिले. हे वेड मानवा, हे वेड मानवा, गर्वानी घर तुझ भरले. वेड मानवा, गर्वानी घर तुझ भरले. वेड मानवा, गर्वानी घर तुझ भरले. वाक्य
सेवेतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे अंकुश बागडे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे सागर कदम यांच्याकडून आमच्या आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते हुंबेवाडी चिपळूण आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे मूर्ख मानवा, या गोर गरीब ब्राह्मणाची तपश्चर्या भंग करणारा तू आहेस तरी कोण? अरे उग्रसेन पुत्र कंस, ज्याच्या नाव ऐकतात पृथ्वी थरथर कापते. देव सैन्य वैर्य बोलू लागतात आणि तू मात्र आमच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेतोस. बंद करते नाही. अरे मूर्ख मानवा, असं गर्वानं मातू नको. अरे या जगात जर पाहशील तर फक्त आणि फक्त देव आणि देवश्रेष्ठ आहे. बंद कर तुझ्या देवाचं नाव. आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. तुझ्या देवाला किंवा मानवाला हा कौस घाबरत नाही. नाही. अरे स्वतःला तू श्रेष्ठ समजू नको. या जरी तरी काष्टी पाशाली पाहशील तर फक्त आणि फक्त माझा देव आणि देवाचं नाव घ्यायचं नाही. आमच्या राज्यामध्ये आम्ही देवाला मानत नाही तुझ्या. काही झालं तरी मी माझ्या देवाचं नाव कधीच बंद करणार नाही. बंद कर सोडून दे रे वेड गर्व अभिमाना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड गर्व अभिमाना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे
पाणी पाणी अरे तुझ्या देवाला मानतोस ना मग माग तुझ्या देवाचा पाणी पाणी आमच्या राज्यामध्ये नाही मिळणार पाणी पाणी महाराज पाणी गौऱ्या पाणी पाहिजे अरे आला का तुझा देव थांब तुझ्या हाकेला महाराज पाणी घ्या अरे मला नाही गेला माझा साधा साधा पाण्याचा घोट तरी जाऊ द्यायचा रे अरे पाणीच काय अन्नाचा काय देखील तुला मिळणार नाही एक नंबरचा नंबर ब्राह्मण आहेस तू नाही अरे अरे किती काही झालं तरी तरी तुला मी सांगतो माझा देव आणि देवच श्रेष्ठ आहे माझं परंतु महाराज आता छळ का सुरू केलाय अरे छळ म्हणजे आमच्या राज्यामध्ये तो त्याच्या देवाचं नाव घेतोय बंद करायला सांगते हे मूर्खा माझं ऐक महाराजांना शरण जा आणि तुझ्या देवाचं नामस्मरण बंद कर याचं तुझं भलं आहे लक्षात ठेव अरे अरे एक वेळा मरण पट करेन पण शरण नाही येणार अजून पूर्वी तुझे उतारले नाही अरे ऐक माझं हा लाल जीवाच्या करण्यापेक्षा ऐक माझं अरे उग्रसेन पुत्र कंसा हा गोर गरीब ब्राह्मण तुला शाप देत मला ह्या कंसाला शाप देणार कोणता शाप देणार कोण अरे ह्या कंसाला कोणता शाप देणार देवकीच्या पोटी हात वाळतात भगवान श्रीकृष्ण जन्माला येत आहे आणि त्याच्या हातानं तुझा मृत्यू हा अटळ आहे अरे गावल्याच्या शापाने गाय सुद्धा मरणार नाही तुझा शाप ह्या कौशाला काय बदणार काय बदणार मी दिलेला शाप कदापि खोटा ठरला पण अरे देवकीच्या पोरापासून तुला मृत्यू आहे अरे हा कवच एक पण नाही हजारो आहेत ह्या कवचाच्या पाठीशी हे विसरू नकोस महाराज आनंदाची बातमी आहे महाराज मामा झालात महाराज साऱ्या जनतेला पेढे वाटा आम्ही मामा झालो महाराज अरे आम्ही मामा झालो आज आम्ही आनंदी झालो पण अरे पेढ्याच काय हत्ती मारून वरून मिठाई वाटा होय संपूर्ण गोकुळामध्ये मथुरेमध्ये पेढे वाटा मिठाई वाटा आज आम्ही आनंदी झालो कोण कोणाला मुलगा झाला अरे आम्ही मामा झालो हे सांगतच नाही महाराज देवकीला पुत्ररत्नाचा लाभ झाला महाराज देवकीला मुलगा नाही होणार नाही देवकीला मुलगा होणार ही बातमी खोटी आहे बरोबर ही बातमी खोटी आहे ही बातमी खोटी आहे म्हणजे त्या ब्राह्मणाने दिलेला शाप खरा ठरला महाराज खरा ठरला आम्हाला मृत्यू आहे त्या परापासून आम्हाला मृत्यू आहे नाही दोरपान ही बातमी खोटी आहे बातमी दोरपान महाराज
खरी बातमी आहे. जोरपार आपण ताबडतोब गोकुळाचा चारी बाजूला बंदोबस्त ठेवा. कुठल्याही बाजू तो करणं भार येता कामा नये. निघा लवकर. जशी आज्ञा महाराज. अरे कार्त्या नाही सोडणार तुला. हा काऊस नाही तुला सोडणार. तुमचा बजरंग रे बजरंग. तुमचा बजरंग रे बजरंग. तुझा काळ भोगवा भानाने वाढत आहे. तुझा काळ भोगवा भानाने वाढत आहे. अरे तुझा काळ जन्माला आला आहे. तुझा काळ जन्माला आला आहे. अग्राण विग्राण अजरा. महाराज की आज्ञा आहे. महाराज काय काम आहे? अग्राण विग्राण आपण गोकुळात जाऊन वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कृष्ण वाकड्या आणि सुदामा हे विटीदांडूचा खेळ करत आहे. खेळ चालू असताना आपण त्या कृष्णाला ठार मारा एवढीच तुम्हाला कामगिरी आहे. ठीक आहे महाराज. असं जातो आता काटेला आपल्यासमोर हजर करतो म्हणजे झालं ना. ठीक आहे महाराज. हे तत्यांपासून वाचणार हे लक्षात ठेव. कुंजवनी पावा वाजवी तो हरी हो तरली धरणी सारी बंदी शाळेमध्ये